नमस्कार, मी रोहित साळुंखे. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कर्नाटक विधानसभेच्या 16व्या मतदानासाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. 13 एप्रिल रोजी गॅजेट नोटिफिकेशन होणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 एप्रिल असून 21 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जाची चाचपणी होणार आहे. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 24 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. आज दिनांक 23 मार्चपासून आचारसंहिता लागू झाल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणाहून सर्व राजकीय पोस्टर्स, बॅनर्स, भिंतीवरील मजकूर हटवण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना तात्काळ कार्यरत होण्याची सूचना बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बैठकीत जिल्हा पोलीस वरिष्ठ डॉक्टर संजीव पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर व इतर अधिकारी उपस्थित होते. बेळगाव नाथपै चौकातील गाळ्यांचे वितरण पारदर्शकपणे करावे तसेच बेळगाव महानगरपालिकेवर सन्मानपूर्वक भगवा लावण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या आशयाचे निवेदन आज महापौरांच्या नावे उपमहापौरांना सादर करण्यात आले. याप्रसंगी युवा नेते शुभम शेळके व महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याबाबत जनतेत संभ्रम निर्माण झाले असून आज बेळगावात समता सैनिक दलाच्या वतीने निदर्शने करण्यात आले. सरकार निवडणुकीच्या तोंडावर नवीन धोरण जारी करून मोठी रक्कम उकळत आहे. महागाईच्या काळात गरीब आणि मध्यम वर्गात यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे. जर शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा समता सैनिक दलाच्या वतीने देण्यात आला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या प्रसंगी समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक कोलकार, रोहिणी व मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. लोककल्प फाउंडेशन नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र केंद्राच्या सहकार्याने मोतीबिंदूचे यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. मोतीबिंदूग्रस्त रुग्णाने वैद्यकीय मदतीसाठी फाउंडेशनकडे संपर्क साधला होता. पार्वती घाडी वय 72 या आमगाव येथे राहतात. नेत्रदर्शन सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालयाच्या टीमने पार्वती घाडी यांच्या डोळ्यांची यशस्वी शस्त्रक्रिया केली. यामध्ये डॉक्टर अल्पेश टोपरानी, डॉक्टर सचिन माहुली, डॉक्टर जगदीश पाटील यांचा समावेश होता. आमगाव हे खेडेगाव लोककल्प फाउंडेशनने दत्तक घेतले आहे. किरण ठाकूर, समूह प्रमुख, दैनिक तरुण भारत बेळगाव आणि संस्थापक अध्यक्ष लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या नेतृत्वाखाली लोककल्प फाउंडेशन मार्फत 32 खेडी दत्तक घेतली आहेत. या खेड्यातून विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य सुविधा पुरवल्या जात आहेत. लोकमान्य सोसायटीच्या या उपक्रमाने अनेक नागरिकांना लाभ झाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी बेळगावला भेट दिली. त्यांनी वडगाव येथे संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक हरिभाऊ वजे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. हरिभाऊ गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे मोहन भागवत यांनी सर्वप्रथम त्यांची भेट घेतली. 10वीच्या परीक्षेला शुक्रवार दिनांक 31 पासून प्रारंभ होणार आहे. बेळगाव जिल्ह्यात चिकोडी व बेळगाव या दोन्हीही शैक्षणिक जिल्ह्यांमध्ये एकूण 78,000 विद्यार्थी SSLC परीक्षेला सामोरे जाणार आहेत. 271 परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून शिक्षण विभागाने परीक्षेसाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची धाकधूक वाढली आहे. बँक खाते ते बँक खात्यावर आधारित UPI पेमेंट किंवा सामान्य पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नसल्याचे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी बुधवारी सादर केलेल्या एका निवेदनामधून स्पष्ट केले आहे. यावेळी NCPIने एका निवेदनात म्हटले आहे की विक्रेत्यांच्या प्रीपेमेंट इन्स्ट्रुमेंटच्या आधारे केलेल्या व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क आकारण्यात येणार आहे. कॉर्पोरेशनने PPI वॉलेटला इंटर ऑपरेबल एक्सचेंज UPI वातावरणाचा भाग म्हणून मान्यता दिली आहे आणि PPIद्वारे 2,000 रुपयांपेक्षा अधिकच्या मर्चंट UPI व्यवहारांवर 1.1% शुल्क आकारले जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये फक्त PPI व्यापारी व्यवहारांवर इंटरचेंज शुल्क आकारण्यात येणार असून ग्राहकांच्यावर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यासोबतच PPIला UPI लिंक केल्यानंतर ग्राहकांना कोणतेही बँक खाते वापरण्याचा पर्याय असेल. तसेच ग्राहक आणि विक्रेते दोघांसाठी बँक खाते ते बँक खाते व्यवहार विनामूल्य राहणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात अत्यंत महत्त्वाच्या ठरणाऱ्या PUC द्वितीय वर्षाच्या परीक्षेची बुधवारी सांगता झाली. कम्प्युटर सायन्स विषयाचा पेपर झाला आणि गेले वर्षभर अभ्यासाच्या तणावाखाली असलेले विद्यार्थी मुक्त झाले. पेपर संपताच त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. हुश, सुटलो बाबा अशी आरोळी ठोकली. सेल्फी काढत गुलालाची उधळण करत विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. येत्या मे महिन्यामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत यांच्या वतीने बुधवारी ग्रामीण भागामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तालुका पंचायतीचे CEO राजेश धनवाडकर तसेच गणेश राजेंद्र मोरबत व विविध पंचायतींचे PDO, सचिव, विविध खात्यांचे अधिकारी यांनी सकाळी बेळगावहून मोटरसायकल रॅली काढली. हिंडलगा, सुळगाव, उचगाव व बेकिनकेरे येथील ग्रामपंचायतींना त्यांनी भेट दिली. निपाणी श्रीनगर येथे पोलीस असल्याचे भासून वृद्धेचे पाऊण तोळ्याचे सोन्याचे गंटन दोघा भामट्यांनी लंपास केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. भामट्यांची छबी एका नजीकच्या दुकानात कैद झाली आहे, परंतु त्यांच्या तोंडाला कापड बांधले असल्याने ओळख पटवण्यास अडचणी येत आहेत. सदर घटनेचा अधिक तपास निपाणी शहर पोलीस करीत आहेत. सर्वसामान्य शेतकऱ्यांना मारक ठरत असलेल्या आधार पॅन जोडणीला निशुल्क मुदतवाढ देण्यात यावी, तसेच माफ करण्यात आलेले पीक कर्ज रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे अशा विविध मागण्यांचे निवेदन हरित सेनेच्या चिकोडी शाखेचे अध्यक्ष मंजुनाथ परगोडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारांना दिले. यावेळी ज्योतिबा मगदूम, बाळगौडा पाटील, सत्यप्पा देवनगोळ, रफिक पठाण आदी उपस्थित होते. कर्नाटकातील राज्य सरकारने मुस्लिम समाजाचे असलेले आरक्षण कमी करून आर्थिक दुर्बल वर्गाला दिल्याची प्रक्रिया संविधानाला अनुसरून नसून एका विशिष्ट समाजाच्या विरोधात उद्देशपूर्वक अन्याय करण्यात येत आहे. हे आरक्षण पूर्वीप्रमाणे कायम ठेवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन चिकोडी तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांना देण्यात आले. निवेदनावर गुलाब हुसेन बागवान, इरफान बेपारी, ताजुद्दीन मुजावर, अब्दुल नदार, इम्तियाज जमादार, रियाज हलगले, तल्हा मुजावर, हुसेन हलगले, शब्बीर नदाफ, सलमान पठाण, नईम गौंडी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. निपाणी विधानसभा मतदारसंघात सुरळीत आणि सुरक्षित वातावरणात विधानसभा निवडणूक पार पाडावी यासाठी आम्ही सर्व ती तयारी केली आहे. निवडणुकीत उमेदवारांनी अथवा त्यांच्या समर्थकांनी प्रचार करण्यास कोणतीही अडचण नाही. मात्र प्रचारात जाती धर्माचा आधार घेणे, आमिष दाखवणे, धार्मिक स्थळे, शैक्षणिक संस्था, बँका, अंगणवाडी तसेच स्वसहाय्य शक्ती संघाच्या कार्यालयात सभा, बैठका घेणे असे प्रकारे खपवून घेतले जाणार नाहीत. उमेदवार अथवा त्यांच्या समर्थकांनी आपल्याला कारवाई करण्यास प्रवृत्त करू नये अशी सक्त सूचना निवडणूक अधिकारी GN मंजुनाथ स्वामी यांनी दिली. कर्नाटक राज्य निवडणूक आयोगाने सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम बुधवारी जाहीर केला. हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करताना निवडणुकीसंबंधी अधिसूचना जारी केली. त्याचबरोबर तातडीने आचारसंहिता लागू केली. याची दखल घेत तालुका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करताना निपाणी शहर, उपनगरे व ग्रामीण भागात तालुका प्रशासनाकडून वेगवेगळ्या जाहिरातींचे व राजकारणी मंडळींचे फलक हटविले. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.